महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरामध्ये वेण्णा नदीवरचा छोटा पूल तुटला आणि अनेक पर्यटक तिथे अडकून पडलेले आहेत। पुलाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हॉटेलमधील पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या सहाय्याने हलवल्या जात आहेत। वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामधील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून काल जवळपास 513 मिलीमीटर पावसाची नोंदही झाली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साताऱ्यामधून महाबळेश्वरमधून वेण्णा नदीवरचा पूल तुटलेला आहे आणि शनिवार रविवार काल सुट्टी होती, पर्यटकांची बरीच गर्दी या ठिकाणी होती। पूल तुटल्याची ही दृश्य सध्या आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। तब्बल 533 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झालेली आहे। त्यामुळे महाबळेश्वरमधील जो वेण्णा तलाव आहे हा देखील ओव्हरफ्लो झालेला आहे। या ओव्हरफ्लो झाल्यामुळे या परिसरातील जे ओढे नाले आहेत ते देखील तुडुंब वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर या परिसरातील जे हॉटेल आहेत त्या हॉटेलला जाणारा जो पूल आहे हा देखील या पावसामुळे आता वाहून गेलेला आहे। त्यामुळे पर्यटक देखील ज्या हॉटेलमध्ये राहायला होते त्या ठिकाणी अडकलेले आहेत। महाबळेश्वर प्रशासनाच्या मार्फत आणि हॉटेल चालकांच्या मार्फत देखील आता या पर्यटकांना रेस्क्यू करण्याचं काम चालू केलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर गेल्या 24 तासांपासून महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। आज सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यातील सर्व शाळांना देखील प्रशासनामार्फत सुट्टी देण्यात आलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून महाबळेश्वर असेल किंवा पाटण असेल, वाई असेल, जावली असेल किंवा सातारा शहर असेल या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाची बॅटिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओंकार सह मी साई सावंत, पुढारी न्यूज, महाबळेश्वर, सातारा।